6 महिन्याची खीर चपाती असते. खीर चपातीचं कारण की जर अंबाबाईची गणना झाली असेल तर परडी सारवायची असते. पहिली परडी गुरुनी सारवायला लागते. पहिली परडी गुरुच्या हाताने असते. तू नंतर सारवले तरी चालेल. महिन्याला सारव, 15 दिवसाला सारव, जसं आपलं स्वतः काळी तसं सारवायचं, बदलायची नाही. स्वतः काळी टाळायला कोणी म्हणून बघतो तुला गणमायचे सांगितलेलं आहे, बरोबर आहे. फक्त आपली शनानी सारवून घ्यायची. जे काय सारवताना आता मी जे काय सगळं घेतो, प्रत्येक वेळेस सारवताना हे सगळं घ्यायचं. तुला ते सगळं सांगतोय. जेव्हा कधी सारवशील तेव्हा हे सगळं जे काय साहित्य आपण घेणार ते घ्यायचं. परडी सारवत असताना परडी घेऊन कुठं बाहेर बसायचं नाही, बाथरूम पाशी बसायचं नाही, नळाखाली जायचं नाही. नाहीतर लोक कुठं पार्किंगला, बाथरूमला, गॅलरीला असं बसतात. ज्या देवासमोर ज्या देवाची परडी त्या देवाला समोर परडी सारवायला घ्यायची, बरोबर आहे. सारून झाल्यानंतर तिला चांगलं कडक ऊन द्यायचं. उन्हाला जेव्हा तुझ्या अन्न का तिला ऊन द्यायला कुठं ठेवशील, गॅलरी वगैरे ठेवायला पुढं टेरीला वगैरे ठेवायची नाही. आपल्या घरात दरवाजे ऊन येत असेल किंवा गॅलरीत वगैरे असेल ते ठेवायची. चांगली पाटावर ठेवायची. परडी उपडी घालायची नाही. लोक परडी उपडी घालतात, बरोबर. उपडी घालायची नाही. गॅलरीत ऊन येत असेल तर पाट ठेवून त्या पाटावरती परडी चांगली वाळून द्यायची. वाळून झाल्यानंतर तिला परत फडकेला थोडीशी हे करून नंतर देवाला ठेवून ती भरायची. आलं लक्षात सगळं व्यवस्थित. आता आपण लगेच सारून लगेच भरणार आहे का, आता ऊन नाही, बरोबर आहे. नंतर तू व्यवस्थित सांगितल्याप्रमाणे करायचं. परडे सारवा घेत असताना गाईचं शेण आज प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे. लोक शेण नाही म्हणून कारण सांगतात की तिला कलर लावतात. ती शोची वस्तू नाही कलर लावायला. शेण प्रत्येक ठिकाणी, किती मोठी सिटी असू दे, मुंबई सारख्या सिटीत पण शेण आहे, बरोबर आहे. शेण घेतलं गाईचं. शेण घेत असताना हळदी कुंकू टाकायचं. भरपूर शेण हिरवा जर कलर आला पाहिजे तर जास्त हळदी कुंकू टाकायचं. जरा हा टाक कुंकू घे, टाक कुंकू, टाक अजून थोडस कुंकू. ते दूध टाक, जरा टाक दूध त्याच्यामध्ये. हा बस. थोडीशी साखर टाक, थोडी घ्यायची. हा टाक. अत्तर टाक. अत्तर का टाकायचं? शेणे किडे बिडे लागतात आपल्याला का, पडे कधी किडे लागत नाही, चांगला वास येतो. हा थोडं केळ घ्यायचे. केळ वगैरे का देवीच्या अभिषेकाला असतं माहिती, तुळजापूरला कर बारीक ते टाक. हे गंगाजल आणि गुलाब पाणी पण टाकायचं. कोणतं टाकायचं नाही, शेण असतंच, बरोबर आहे. टाक सगळं, टाक सगळं. हे लिंबू पिळायचं. देवीच्या अभिषेकला असं तुळजापूरला असतं ना, पिळे लिंबू. काय करच त्याला. चल ठेव. मी पाणी टाकतो तुझ्या हाताने. कालो पहिलं जसे कालो चांगलं कर, एकदम पातळ. आणि पातळ सारवायची पडले, जाड सारवायची नाही. ले जाड शेण केलं, जाड सारवली त्याला ती लगते लागते असं मग ते पडतात. तर ते एकदम पातळ सारवायची पडली. हा इथे हळदी कुंकू. परडी सारवताना परत वगैरे घ्यायची. गमीला घ्यायचं नाही. हाय मोठं गमीला सांडल म्हणून प्लास्टिकचं घ्यायचं, तसं नाही करायचं. हा गमीला जरी घेतलं तरी स्टीलचं वगैरे घ्यायचं. चांगलं घरात वापरणं असलेलं घ्यायचं. हा बस कमी सारव. हा घ्या घाल झाला असं हो दे निवांत. जे काही सांगितलेले तेवढं फक्त लक्षात ठेवायचं. जोगव्याचं याचं त्याचं, बाकी पशु हत्याचं पण सांगितलेलं. आपलं काय कोंबडं बकऱ्याचं नाहीये, सगळं आपलं गोडव्याचं केलेलं आहे. त्यामुळे त्या पद्धतीने चालायचं. सांगितलेलं जे काय तुला पठण मंत्र वगैरे दिले ते व्यवस्थित वाचन करायचं, पठण करायचं. तेव्हा ती जगदंबा तुला पावणार आहे. तिला काय द्यायचं ती देणार आहे. आपण मागायचं नसतं देवावर, कधी मागायचं नसतं. मागण तो भक्त नाही. देवा कधीच नवस नाही करायचा. देवा मी नवस करतो एवढं दे एवढं दे, अजिबात नवस करायचं नाही. फक्त तुझी सेवा आणि भक्ती हेच ठेवायचं. हा घ्या.
बसली अंबिका
जा तू हात धुवून ये अजून. तू ये हात धुवून जा पहिले. परडी भरायची बाळा लगेच. तू हात धुवून ये जाऊन पहिले. हात दोन येतोय बघते तू कर. बघते नका किती जाऊ. देवीच्या नैवेद्याचं ताट घे बाळा, हे घे, घाल बाळा, तू घाल माऊली, चालते जरा काय नाही. इथलं थोडं पदराने खालचं साफ कर पहिलं, हे जरा पुढं ढकल, पदराने साफ कर खाली, नैवेद्य दाखवायचं तिथं. हातावर थोडं पाणी घे, हात बुचकळू नको त्यात, थोडं हातावर घे, खाली शिपड शिपड खाली.
हा ठेव हे ताट तिथं. हा उजव्या हातावर पाणी घे. गुडघे टेकव खाली. माऊली ए माऊली हातावर पाणी घ्या. 2 मिनिटं थांब. 2 मिनिटं हातावर पाणी घे. साईडला धर बाळा तू जरा थोडंसं बेटा मागो. 3 वेळा तोच हात नैवेद्याला फिरव. फिरव 3 वेळा. चपातीचा घास मोड मोठा. मोठा घास मोड. ताट फिरवू नको. घे तो डाव्या हातात. ते डाव्या हातात घे आणि सगळं उजव्या हाताने थोडं थोडं ठेव त्याच्यावर. अर्धा पाऊण तासात आलो. खीर नंतर येतं. हा, खीर नाही बाकीचं ठेव सगळं. तिकडून अशी पुढं जा. खालचं नको घेऊ. तिकडं पुढं घे. ते काढ थोडस. ताट काढ मावली तिकडं. थोडं शांत घ्या माणूस. तिकडं पदर बघ तिचा तिकडच तरतो थोडीशी. त्या साईडला जा. देवीच्या मुखाला लाव. हात नाही पुरणार ना तिथपर्यंत. समोर धर काय प्रॉब्लेम नाही. डोळे बंद कर. मनात 3 वेळा मन आई जो काही नैवेद्य केलाय माझं नैवेद्य मान्य कर. भोजन करून घे असं 3 वेळा मन मनात ठेव. परत आणून इथं खाली ताटात ठेव बरं. खिरीची वाटी घे. हात का थरथरत आहेत. हळूहळू तसंच वर कर. करायचं लाभ असं असं तर फक्त. हा चमच्याने जर हा फक्त तसं धरायचं फक्त. हा बस. बोल तसंच आणि ठेव परत खाली आणून. पाण्याचा ग्लास घे. पाण्याचा ग्लास घे. तसंच धरायचं. ताटाच्या डाव्या बाजूला ठेव. ताटाला हात लावून पाया पड. इथे ना घ्या गाणं. एक मिनिट. निवद दाखवताना आता कसं दाखवलं रोजचा निवद हेच दाखवायचा. ताट घ्यायचं भरायचं देवीला निवद दाखवायचा. बरं देवीला दाखवलं निवदाचं ताट तो निवेद वाया नाही गेला पाहिजे. तो आपण खायचा आणि देवाला निवद दाखवून ठेवायचा. मासा बसतील ते नंतर पुढे कचरा कुंडीत किंवा पाण्यात सोडून द्यायचं. गायला चालायचं अजिबात नाही. देवाला दाखवल्या नैवेद्य कुणाच्या तरी मुखात गेला पाहिजे. तू तुझ्या मन घरातल्या कुणाच्या तू जरी रोजचं ताट जरी भरून देवीला दाखवून ते ताट तू खाल्लं तरी चालेल. फक्त देवाला दाखवणे वाया नाही गेला पाहिजे लक्षात ठेवायचं. हा आग झालं
वारी ए बाळा कुणाची वारी वारी आता एक झालं एक झाला आता अजून.